नमस्कार. आपण पाहत आहात सत्यस्पर्श न्यूज. शहरातील सांगली नाका परिसरात विकसित करण्यात आलेले सार्वजनिक गार्डन आज 1 वर्ष उलटूनही नागरिकांसाठी बंदच आहे. लोकार्पण सोहळ्यानंतर या गार्डनकडे कोणाचेही लक्ष राहिलेले नाही. गार्डनच्या दोन्ही प्रवेशद्वारांना कुलूप असून आत असलेली झाडे, लॉन, हिरवळ पूर्णपणे दुर्लक्षित अवस्थेत आहे. पाण्याअभावी अनेक झाडे सुकून पूर्ण वाळून गेलेली दिसत आहेत. महापालिकेने गार्डनच्या देखभालीसाठी कोणतीही ठोस व्यवस्था केलेली नसल्याने स्पष्टपणे दिसून येत आहे. हे गार्डन अद्याप कोणत्याही अधिकारी किंवा कर्मचाऱ्याच्या निदर्शनास आलेले नाही का, असा सवाल आता नगर व परिसरातील नागरिकांच्या मनात निर्माण झाला आहे. नागरिकांसाठी तयार केलेले गार्डन असे बंद ठेवणे योग्य आहे का? नगरपालिकेने तात्काळ लक्ष देऊन गार्डनची देखभाल करावी आणि हे गार्डन सर्वसामान्य नागरिकांसाठी खुले करावे, अशी मागणी होत आहे. आम्ही वार्ड नंबर 8 मधले तमाम नागरिक इथे एकत्र झालोय. तर वार्ड नंबर 8 साठी सांगली नाका या भागामध्ये महानगरपालिकेने 40 गुंठ्यामध्ये उद्यान विकसित करून ते डेव्हलप केलेलं आहे. गेली 1 वर्षापासून ते डेव्हलप करून त्याचं उद्घाटन केलंय, परंतु ते नागरिकांसाठी खुलं केलेलं नाही. आणि त्याचबरोबर त्या उद्यानाची देखभाल व दुरुस्ती ही महानगरपालिकेने केलेली नाही. त्याची आज परिस्थिती बघितली तर पूर्णपणे त्यातील वनस्पती, झाडे झुडपे पूर्ण वाळलेले आहेत, बकात झालेले आहेत आणि त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष झालेले आहे. तर संबंधित हे उद्यान हे महानगरपालिकेने इथल्या लोकांसाठी विकसित केले का फक्त देखाव्यासाठी, शोसाठी, हा प्रश्न इथल्या नागरिकांना पडलाय. त्यामुळं सर्व नागरिकांची एकच मागणी आहे की हे उद्यान त्वरित विकसित करून ते नागरिकांसाठी त्वरित खुलं करून द्यावं. तिथं योग्य तो पहरेदारी बसवावा आणि ह्या उद्यानाची योग्य ती चांगली देखभाल करावी. आणि जर नाही केलं तर सर्व वार्डातील 8 नंबर वार्डातील सर्व नागरिक महानगरपालिकेवर मोर्चा काढून इथं सांगली नाक्यावर रस्ता रोको करण्याचा इशारा आम्ही सर्वजण देत आहोत. याच्यामध्ये सांगली नाका परिसर वार्ड नंबर 8 गट नंबर 633 मध्ये पालिकेच्या वतीने इथे असणारा 1 एकरचा ओपन स्पेस डेव्हलप कराय गार्डन महात्मा बसवेश्वर बहुउद्देशीय सभागृह व गार्डन म्हणून मंजुरी घेतली. त्या अंदाजित रक्कम 1,17,835 रुपये अशी होती. ते होलग्याप्पा म्हणून एक कॉन्ट्रॅक्टर होते, त्यांना ते काम मंजूर झालेलं होतं. त्यांनी ते काम पूर्णत्वासही नेलं. 12 सप्टेंबर 2024 रोजी त्या गार्डनचा लोकार्पण सोहळा पण झाला. पण त्यानंतर कॉन्ट्रॅक्टरने पालिकेच्या ताब्यात न देता त्यांनी त्यांच्याकडे किमान 1.5 वर्ष ठेवलं. त्यानंतर त्याची देखभाल वगैरे काहीही केलेलं नाही. त्यामुळे एवढा 1,17,835 रुपये जो खर्च पालिकेने केला तो जनतेच्या खिशातून गेलेला पैसा होता. अशा असताना त्या कॉन्ट्रॅक्टरने आता पूर्णपणे गार्डन वाळलेली आणि परत दुरुस्तीला आलेल्या कंडिशनला परत तिने आता ताबा दिलेला आहे. आता गेलेला हा खर्च जनतेच्या खिशातनं कुणी द्यायचा हा प्रश्न इथल्या भागातील नागरिकांना मोठ्या प्रश्नात सतावत आहे. आणि लोकार्पण केल्यानंतरही त्या कॉन्ट्रॅक्टरने म्हणा किंवा पालिकेने म्हणा त्यात लक्ष न घालता तिथे एखादा वॉचमन ठेवून इथल्या भागातील नागरिकांच्यासाठी हा गार्डन हे केलेला आहे डेव्हलप. ती फिरण्यासाठी लहान मुलांना खेळण्यासाठी म्हणून जे लॉन वगैरे केलं होतं ते सगळं पूर्णपणे नष्ट झालेलं आहे. आणि 1.5 वर्ष तिने आम्हाला ताब्यात पण लोकांना खुल्लं केलेलं नाही. तर आता आमची ही मागणी आहे की हा गेलेला पैसा हिची जबाबदारी कोणावर निश्चित करायची? पालिकेच्या आयुक्तावर करायची, संबंधित अधिकाऱ्यांच्यावर करायची का परत आता या कॉन्ट्रॅक्टरनी करून द्यायचं आहे परत आम्हाला? काय ह्याचं परत फेर टेंडर काढून कमिशन खाण्याचा डाव दिसतोय असं आम्हाला आता तरी वाटायला चालू झालेला आहे. आता पालिका येऊन साफसफाई करायला गेले 2 दिवस, पण याच्यापूर्वी तर काही नाही. आणि इतकी प्रचंड तिथं झाडी ओढली, तिथनं साप, विंचू वगैरे इथं भागात फिरायला लागले. परवा जिथे एक मोठीच गजऱ्यांच्या कारखान्यात मोठा साप आला होता. असे इथनं त्रासदायक चालू झालेले आहेत. इथं लाईट नाही, इथे लाईट होती ती पण लाईट काढून घेतलेली आहे. त्यामुळे आता पूर्ण इथं अंधाराचं साम्राज्य पसरलेलं आहे आणि वयस्कर लोकांना फिरायचा मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे. आम्ही आता ही मागणी करत आहोत की परत टेंडर निघता कामा नाही, ही जबाबदारी कॉन्ट्रॅक्टरवर ढकलून परत आम्हाला हे गार्डन सुस्थितीत करून द्यावं. ही एवढी या सगळ्या भागातील ज्येष्ठ नागरिकांनी आणि आमच्या वतीनं आम्ही करत आहे. आणि जर आमची मागणी पूर्णत्वास नेली नाही तर आम्ही महापालिकेवर आंदोलन करायच्या तयारीत आम्ही आहोत.